आता विषय खंडोबाच्या यात्राचं म्हणलं तुम्हाला तर माहिती खतरनाकच असणार, त्यामुळे ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो आणि कमेंट करून टाका. असं की सकाळी सकाळी मस्त पैकी बॅग वगैरे गुतून निघालो होतो डायरेक्ट कॉलेजला. तसं पण कॉलेजला आज काही जास्त काम नव्हतं, त्यामुळे आज जरा लवकरच घरी निघालो होतो आणि तेवढ्यातच आपला भाऊ रस्त्यात भेटला आणि तो म्हणे आमच्या गावची जत्रा आहे त्यामुळे तुला यावंच लागेल. मग काय मस्त पैकी फ्रेश वगैरे घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट दर्शन घ्यायला. आणि जत्रा होती ते म्हणजे खंडोबाची आणि त्यात तुम्हाला माहिती खंडोबा अनावसाला पावणार देवी, त्यामुळे म्हणलं भाऊ पहिले डोकं टेकून दर्शन घेऊन टाकू. देवाकडे काय आपली जास्त मोठी मागणी नाही भाऊ, फक्त जे प्रयत्न करतोय ना त्याला यश मिळू दे. आता दर्शन वगैरे तर करून झालं आणि सर्वजण नाही का 12 गाड्याची वाट बघत होती आणि खंडोबाची यात्रा म्हणल्यावर तर 12 गाड्या राहणारच. आता तुम्ही म्हणशाल ही यात्रा कुठली, तर ही यात्रा आहे डायरेक्ट कनस सागज मधली आणि ज्या 12 गाड्यांच्या दर्शनासाठी सर्वजण वाट बघत होते त्या गाड्या पण आता येऊन पोहोचल्या होत्या भाऊ. येथील गावकऱ्यांची या खंडोबावरती किती श्रद्धा आहे तुम्हाला इथली गर्दी बघूनच कळेल, कारण मी इथले आतापर्यंत कोणत्याच कार्यक्रमाला एवढी गर्दी नाही बघितली. जेव्हा या गाड्या येऊन पोहोचल्या ना भाऊ तेव्हा तिथले नारळ फोडणाऱ्याची आणि दर्शन करणाऱ्याची गर्दी बघून म्हणलं गावऱ्या तो आता काही नंबर लागत नाही, कारण गर्दीची एवढी खतरनाक होती ना भाऊ. मला ही सगळी शूटिंग काढायला एकदम मस्त पैकी जागा सापडली होती, त्यामुळे म्हणलं आता काही विषयच खतरनाक येऊ. म्हणलं चला आता आपण पण जरा डोकं टेकून घेऊ आणि दर्शन वगैरे करून होत नाही तर तिथं आपल्याला मित्रमंडळ भेटलं भाऊ आणि गप्पा मारता मारता 2 मित्रांमध्ये डायरेक्ट पैसे लागले. जे हरण त्याच्याकडून डायरेक्ट भेळीची पार्टी होती आणि त्याच्यामध्ये आपला विशाल भाऊ हरला होता भाऊ. आपली सगळी गँग निघाली डायरेक्ट भेळ खायला. भाऊच्या पार्टीचं नियोजन डायरेक्ट कॉलवरती सुरू होतं भाऊ. जी मज्जा चॅलेंज हरल्यावरती भेळ खाण्यात ती कुठंच नाही, कारण दुसऱ्याकडून फुकट भेळ खायला वेगळीच मज्जा येते. त्यात सर्वजण मस्त पैकी एन्जॉय करीत होते आणि मी पण यांच्यामध्ये असं मिसळून गेलो होतो की आमची पण 2-3 वर्षापासून फ्रेंडशिप आहे की काय असं वाटत होतं, कारण मी काय यांच्या फ्रेंड सर्कल मधला नव्हतो तरी पण असं वाटत होतं मी यांच्याच गँग मधला एक काय, कारण तुम्हाला तर माहिती आपला विषयच खतरनाक आहे. काय भाऊने मस्त पैकी एका परचं बिल भरून टाकलं आणि आता म्हणलं चला जरा जत्रा फिरून येऊ आणि जत्रात तर काय एवढी मजा येत नव्हती. म्हणलं मग आता जागरण बघू, पण जागरण तर आपल्या डोक्या बाहेरची गंमत आहे, त्यामुळे जागरण बघायचं सोडून मस्त पैकी आपल्या मित्राच्या रूमवरती बैठक रंगवली. त्यात पुष्पा कटिंग वाला म्हणल्यावर काय भाऊ विषय स्टॉपचा राहतो. 2 तास चर्चा चालल्यानंतर असं ठरवण्यात आलं की काय ठरवण्यात आलं ते बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून टाका. तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी.